नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये विविध बातम्यांचा वेगवान आढावा आपल्याला घ्यायचा. मात्र सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. महापालिका निवडणुकांसाठी संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे आणि मतदान संपण्यासाठी काहीच मिनिटं आता शिल्लक आहेत. अनेक ठिकाणी मतदार राजा रांगेत उभा आहे. मुंबईमध्ये दुपारी 3:30 वाजेपर्यंत 41.8% इतकं मतदान झालंय, तर ठाणे मनपा क्षेत्रामध्ये आतापर्यंत 44% मतदानाची नोंद आहे. पुण्यामध्ये दुपारी 3:30 वाजेपर्यंत 39% मतदान झालंय, तर पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंत 40.5% मतदान झाल्याचं कळतंय. इकडे नागपूरमध्ये सुद्धा आतापर्यंत 41.9% इतकं मतदान झालंय. अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून. भूषण, काय सांगाल? आता अगदी काहीच मिनिटं शिल्लक आहे मतदानची वेळ संपण्यासाठी, मात्र अजून सुद्धा रांगेत लोक दिसतात. काय अधिकची माहिती आहे? नक्कीच सकाळपासून कोल्हापूरमध्ये या सगळ्या मतदानासाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तो बघायला मिळतोय. आता मतदानासाठी अवघे काही मिनिटं उरलेली आहेत. मात्र कोल्हापुरातल्या कोरगावकर हायस्कूल मतदान केंद्रावरची ही दृश्य आपण बघू शकतो. किती मोठ्या प्रमाणावर नागरिक जे आहेत किंवा मतदार जे आहेत या मतदान केंद्रावर रांगा लावून असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. विशेषतः महिला मतदारांची संख्या मोठी आहे आणि त्यामुळं मतदानासाठी उभारण्यावरून या ठिकाणी महिलांमध्ये वादावादी होण्याचे प्रकार देखील घडताना आपल्याला बघायला मिळतात आणि त्यामुळे या सगळ्या गर्दीला आवरताना पोलिसांना देखील मोठी कसरत करावी लागत असल्याची दृश्य आहेत ती पाहायला मिळतात आणि त्यामुळे एकूणच 5:30 म्हणजे अवघे 2 ते 3 मिनिटांपर्यंत जे मतदार या सगळ्या मतदान केंद्रावर येतील त्यांना आत घेतलं जाणार आहे आणि त्यांचं मतदान आहे ते पूर्ण करून घेतलं जाणार आहे. मात्र ही सगळी एकूणच संख्या पाहता या मतदान केंद्रावरची मतदान प्रक्रिया पूर्ण व्हायला रात्री उशिरा होईल अशा पद्धतीचीच परिस्थिती एकूणच या निमित्तानं आपल्याला बघायला मिळते. आपण बघू शकतो कशा पद्धतीची ही सगळी स्थिती कोरगावकर हायस्कूलच्या या सगळ्या मतदान केंद्रावर आपल्याला बघायला मिळते. खरं तर कोल्हापूरमध्ये महायुती विरोधात काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट अशा पद्धतीचा सामना आहे तो बघायला मिळाला होता. गेल्या 8 दिवसापासून प्रचाराची रणधुमाळी मोठ्या प्रमाणावर झालेली होती. विशेषतः सतेज पाटील यांची प्रतिष्ठा देखील या सगळ्यामध्ये पणाला लागल्याचं बघायला मिळतं आणि ह्या मतदान केंद्र परिसरामध्ये राजेश लाटकर जे विधानसभेचे उमेदवार होते ते नगरसेवक पदासाठी उभे आहेत आणि त्यामुळेच आपण बघू शकतो चुरशीनं या सगळ्या प्रभागामध्ये मतदान आहे ते होताना आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळं आता मतदानाची वेळ खरं तर संपलेली आहे आणि त्यानंतर सुद्धा मतदारांच्या मोठ्या रांगा या मतदान केंद्राबाहेर आपल्याला पाहायला मिळतात आणि या सगळ्या गर्दीला आवरताना आता पोलिसांना अक्षरशः कसरत करावी लागत असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळं कोणताही अनुचित प्रकार या सगळ्या पार्श्वभूमीवर घडू नये याची देखील खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते आणि मतदान केंद्रावरची संख्या पाहता जाद्याची कुमक देखील या सगळ्या मतदान केंद्राबाहेर पोलिसांनी मागवली असल्याचं देखील बघायला मिळते आणि त्यामुळं एकूणच ह्या सगळ्या मतदारांची संख्या पाहता कोरगावकर हायस्कूलवरच्या या मतदान केंद्रावरील नक्कीच भूषण, एकूणच हा मोठा गोंधळ या ठिकाणी झालेला आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. आपण पाहतोय कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगरात मोठी गर्दी मतदारांची झालेली आहे. मात्र आता वेळ संपण्यात आलेली आहे आणि अशा वेळी पोलिसांना ही गर्दी पांगवण्यासाठी कसरत करावी लागते. दरम्यान आता जाऊयात आपण चेंबूरमध्ये आपले प्रतिनिधी अक्षय मंकडे आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेले आहेत. अक्षय, काय सांगाल? या ठिकाणी आता मतदानाची वेळ संपलेली आहे, 5:30 वाजलेले आहे, काय परिस्थिती आहे? नक्की आपण पाहू शकतो सध्या आपण चेंबूरच्या पोस्टल कॉलनीच्या म्युनिसिपल शाळेच्या मतदान केंद्रामध्ये आहोत आणि आपण पाहू शकतो की मतदानाची वेळ जी आहे ती संपलेली आहे, परंतु मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या मतदानाची वेळ संपलेली आहे तरी मतदार राजा जो आहे तो आपल्या मतदानाकरता या ठिकाणी मतदान केंद्राच्या बाहेर रांग लावून असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त जो आहे तो संपूर्ण मतदान केंद्राच्या आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपण पाहू शकतो की ही रांग जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मोठी अशी रांग मतदारांची या ठिकाणी पाहायला मिळते. वृद्ध असतील, तरुण युवती असतील, हे सगळेच आता शेवटच्या टप्प्यात या ठिकाणी मतदान आपल्याला पाहायला मिळते. मतदानाची वेळ संपली आहे तरी आपण पाहू शकतो की मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांची ही संपूर्ण गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. जवळपास 30 ते 40 मतदार जे आहेत ते आता देखील या संपूर्ण मतदान केंद्राच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या सर्व मतदारांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. उशिरा मतदान करतायत, काय कामानिमित्त बाहेर होता का? कामानिमित्त बाहेर होतो आणि आता आलो तर मतदान प्रक्रिया स्लो चालू आहे. म्हणजे एवढं काय जेवढं म्हणा एवढं फास्ट काम नाही.
खरं तर मतदान करायला उशीर झाला का उशिरा का मतदान करतात? कामावर गेल्यामुळे उशीर झाला. कामावून आलो त्याच्यानंतर मतदान करायचं चाललं होतं. खरं तर कामावरती गेल्यामुळे मतदान करता आलेलं नाही. उशिरा का मतदान करताय? अंतिम टप्प्यात 5:30 वाजले, मतदानाची वेळ संपली. हो बरोबर आहे. तरी पण आम्ही कामाला गेलो होतो म्हणून आम्ही मतदान करायला आलेलो. खरं तर आपण पाहिलं तर कामावरती गेल्यामुळे मतदानासाठी उशिरा आलेले आहेत मतदार आणि सध्या या मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांची ही रांग जी आहे ती सध्या आपल्याला पाहायला मिळते. आता सगळ्या मतदारांना, जे रांगेत मतदार आहेत त्या सगळ्या मतदारांना टोकन जी आहे ते टोकन वाटण्यात येणार थोड्याच वेळात आणि ज्या मतदारांना टोकन देण्यात येणार त्या सर्व मतदारांचं मतदान प्रक्रिया जी आहे ती मतदान केंद्रामध्ये या मतदान केंद्रामध्ये पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल. अगदी अगदी नक्कीच अक्षय, या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आता जाऊयात छत्रपती संभाजीनगरमध्ये. त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी संजय सरोदे आपल्या सोबत आहेत. संजय, काय सांगाल? आता मतदानाची वेळ संपलेली आहे आणि अजून सुद्धा या ठिकाणी रांगा दिसतात मतदारांच्या, काय अधिकची माहिती? मोहिनी, नक्की सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असली तरी आता 5:30 वाजता मतदानाची प्रक्रिया बंद पडणार आहे. परंतु मी कामगार कल्याण मंडळाचं मतदान केंद्र आहे. या ठिकाणी आपण बघू शकता की शेकडोच्या संख्येने या दोन बूथवर, म्हणजे बूथ क्रमांक 10 आणि बूथ क्रमांक 11वर शेकडोच्या संख्येने मतदार या ठिकाणी मतदानासाठी आलेले आहेत. आणि या ठिकाणी मतदान केंद्रातील अधिकारी आहेत ते या मतदारांना या ठिकाणी एक चिठ्ठी देत आहेत, टोकन देत आहेत. टोकनच्या माध्यमातून आता जेवढे मतदार या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना या ठिकाणी मतदान करण्याची मुभा मिळणार आहे. या व्यतिरिक्त वेळेनंतर 5:30 वाजेनंतर जे मतदार येतील त्यांना मात्र मतदानापासून मुकावं लागणार आहे. परंतु या ठिकाणी आपण बघू शकता कशा प्रकारे प्रत्येक मतदाराच्या हातात या ठिकाणी टोकन दिले जाते आणि टोकनच्या माध्यमातून ज्याच्या हातात टोकन असेल त्यालाच या ठिकाणी मतदान करता येणार आहे. आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतदारांची गर्दी जमलेली आहे. केवळ हेच मतदान केंद्र नाही तर शहरामध्ये अजूनही काही मतदान केंद्र आहेत. त्या ठिकाणी अजूनही मतदारांची गर्दी झालेली आहे आणि या ठिकाणी मतदारांना टोकन वाटण्यात येणार आहे. मोहिनी, अगदी अगदी नक्कीच धन्यवाद संजय दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एकूणच आता ही प्रक्रिया पुढे पार पाडली जाणार आहे. या संदर्भातले सगळे अपडेट्स TV9 मराठी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे.